बापानं तुला खांद्यावर का घेतले किंवा मैत्रिणीनं विचारलं सोड ना पोराला, बघू दे यात्रा, खेळू दे. बापाचं उत्तर आहे का, माझ्या पोराला मी खाली सोडला असता रे गड्या, पण लहानपणी आई बी गेला आणि बाप बी गेला, कुणीच राहिलं नव्हतं. लहानाली भाऊ होते, बहिणींची लग्न करायची होती. या सगळ्याच्या खटाठोपात अडकलो. बाबांनी मी माझ्या पोराला खांद्यावर घेतलाय, याचं उत्तर असे, आता मी माझ्या तायडीला खांद्यावर घेतलंय. पोरगे म्हणून तो काकाला घेत नाही, पोरीला सुद्धा खांद्यावरच घेतो. जगात बरोबरीचा लेकीला दर्जा कोण देत असेल तर तुमचा फक्त बापच आहे रे गड्या. हा, बरोबरीचा दर्जा देतो. ऐकून जा बसलेले सगळे. विचारलं बापाला, अरे लेकीला, पोराला, लेकराला का खांद्यावर घेतलंय? बाप सांगतो, आयुष्यात जे मी पाहिलं नाही ना ते माझ्या दिदीला, माझ्या दादाला मिळावं म्हणून मी माझ्या लेकराला खांद्यावर घेतलंय. मंडळी, दुनिया दाखवणारा ज्या दिवशी आपल्या आयुष्यातनं बाप जातो ना, बसा त्या लेकरांच्या जवळ आणि विचारा, अरे काय वाटतं तुम्हाला, तुमचा बाप गेलाय. काय असतो बाप सांगू का? हे ज्या दिवशी तुमच्या माझ्या आयुष्यातला असा दुनिया दाखवणारा बाप जाईल ना, त्या दिवशी तुमच्या माझ्या आयुष्यातला चालता बोलता हे बाप नावाचा मायेचा समुद्र आटलेला असेल. सुखाचा आदर कष्टातून फुलविला संसार, सुखाचा आदर कष्टातून फुलविला विचारा शुभांगी ताईला काय वाटतं ग? विचारा त्या पत्नीला, सुविध त्यांच्या पत्नी आहेत सुमनताईंना. सुखात बी 7 दिन म्हटले होते आणि दुःखात बी 7 दिन म्हणले होते. वाघासारखा बाप, जगाची दुःख दूर करणारा बाप आपल्यावर संकट आल्यानंतर धावून का येणार नाही? अशा आशेमध्ये राहणारी दोन्ही लेकरं, हे दुनियेकरता पर्वतासारखी ज्याची छाती करून पुढे जायचा, संकट आला अशी छाती आता आपल्या पाठीमागे राहिली नाही. काय वाटतं रे सुधीर दादा, काय वाटतं संतोष दादा? कधीतरी त्यांच्या जवळ बसा. विचारा, ज्या लेकीला वाटत होतं सासरमध्ये राहताना वाघासारखा माझा बाप माझ्या घरात आहे, मला कशाची भीती नाही वाटत. आता विचारा त्या शुभांगी ताईला, हे ताई काय वाटतं ग तुला? बापाचं काळी साधन असतं गड्या, बाप आहे तो. मागल एवढा हुंडा दिलाय त्यानं, गळा भरून सोनं दिले, टेम्पो भरून भांडी दिले. बसलेल्या कोण्याच लेकीचा बाप असा गरीब नसतो, आणि तो गरिबी कधी दाखवत नाही. बाप किती श्रीमंत आहे हे फक्त ज्या बापाला लेक आहे ना त्यालाच कळतं. बास बास बास, मी नेमून पोरे, तो डबल भाग्यवान आहे. आणि ज्याच्या आयुष्यात नुसत्या पुरीच आहेत ना, त्याच्यासारखा पुण्यवान या जगात दुसरा कोणी नाही. आणि याच्या उलट आहे का, ज्याला पोरगी नाही ना त्यानं समजावं माझ्यासारखा पापी बी कुणीच नाही. देव येडा नाही पोरगी द्यायला. अरे आत्ताची माणसं लय हलकट आहेत सर, नाही का? एखाद्याला पेन मागितलं ना लिहायला, राजू महाराज, माणसं टोपान हातात ठेवतात आणि मोकळी दांडी पुढं करतात. इतके हलकट माणसं आहेत. 5 रुपयाचा पेन देताना माणसं टोपान हातात ठेवतात. देवाला माहितीये, अरे ज्याला पोरगी द्यायचे ना त्याला खर्च आहे, टेम्पो भरून भांडी द्यायचे त्याला, अरे गळा भरून सोनं द्यायचंय, मागल एवढा हुंडा द्यायचाय त्याला. इतक्या हलकट माणसं जर पोरगी दिली तर तिच्या जीवनाचं वाटूळ होऊन जाईल. बाप काय उदार असतो, ऐकून जा. एवढं सगळं देतो,
तरी सुद्धा हे लेकीच्या दारात अभिमानानं बसत नाही. म्हणून लेकीच्या जीवनात बाप असावा, पोरांच्या जीवनात बाप असावा. ज्या दिवशी तुमच्या माझ्या जीवनातले बाप जाईल ना, माय जाईल ना, सांभाळा रे. तुम्हाला वाटत असेल या जगात मी पैसा कमवल्या श्रीमंत होईन, आणि तुम्हाला वाटत असेल या सरपंच, तुम्हाला वाटत असेल या जगात मी पैसा कमवल्यावर तुम्हाला माणसं श्रीमंत म्हणतील. बारकाईनं माझ्याकडे ध्यान द्या. या जगात पैसेवाल्याला कोणी श्रीमंत म्हणत नाही. एखादा म्हणेल मी करोड रुपयाच्या गाडीतनं फिरलो माझी मला माणसं श्रीमंत म्हणतील. अरे हात वेड्यात का तुम्ही? गाडीतनं फिरल्यावर कोणी श्रीमंत नाही म्हणत. आणि एखादा म्हणेल करोड रुपयाचं घर बांधल्यावर मला माणसं श्रीमंत म्हणतील. ऐकून जा रे, बंगलवाल्याने, पैसेवाल्याने, गाडीवाल्याने ऐकून जा. ए सगळे ऐका, या बाजारात या तिन्ही गोष्टीला कोणी श्रीमंत म्हणत नाही. महाराज मी या जगात श्रीमंत म्हणायचं कोणाला? श्रीमंतीची व्याख्या ऐकून जा. राहायला घर नसू दे रे, खायला भाकरी नसू दे, संध्याकाळी मायेनं प्रेमानं ज्याच्या बी घरात तोंडावरनं हात फिरवायला आईबाप जिवंत आहेत, त्याच्यासारखा या जगात दुसरा कुणीच श्रीमंत नाही. हा बास 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 मंडळी. म्हणून ही दोन माणसं जपा. बांधलेला बंगला पडला तर पडू द्या, चिंता करू नका. परत कष्टाच्या जीवावरील मेहनतीच्या बळावर परत बांधता येतो. दोन मिळवलेली श्रीमंती गेली तर जाऊ द्या, घाबरू नका. परत कष्टाच्या जीवावर मेहनतीच्या बळावर मिळवता येते. तीन उगवलेला सूर्य जरी मावळायला गेला तर चिंता करू नका, परत दुसऱ्या दिवशी येणार आहे. पण बसलेले खरं सांगा ना, जन्म देणारे माय आणि जन्म देणारा बाप जर काळाच्या पडद्यावर गेला तर सरपंच पुन्हा कशानं मिळेल? विसरू नको रे मिळेल बंगला गाडी खेतीवाडी मोटर गाडी आई बाप मिळेल नाही त्याची जमरा हवे थोडी. पैशासाठी नवशील भीक मागा मिळणार नाही तुला बापाला. काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही पुन्हा बापाची माया. पुन्हा जपा रे, यांना जपा. आता शोकांतिका आहे महाराष्ट्राची. तुकोबारांच्या भाषेला न्याय द्यायचा आहे. या पैलवानांच्या जीवनाचं साम्य घालून तुकोबारांच्या वाणीला खऱ्या अर्थानं आजच्या दिवसादिवशी तुकोबारांच्या शब्दात आणि पैलवानांच्या वागण्यात खऱ्या अर्थानं तो अभंग आणि पैलवानांचं जीवन खऱ्या अर्थानं गोड झाल्यासारखं मला वाटतंय. त्या नियमानं मला तुम्हाला त्याचा न्याय देऊन पुढे जायचं आहे. बसलेले आता सगळे ऐका. जीवनामध्ये लय कष्ट केले आपल्याकरता मायबापांनी. जपा रे जपा. ही माणसं एकदा गेली ना, आज मी तुम्हाला देव सांगायला नाही आलो. बरंच गडी देव सांगतात आईबाप आश्रमात पाठवतात, बरेच कीर्तनकार सांगतात आईबापाची सेवा करा. मी तर म्हणे ज्याने विठ्ठल मात्र घ्यावा ना त्याने पत्ते सांभाळावा. देवापेक्षा प्रिय त्याला आईबाप असावी. कपाळाला गंध लावला, देवाच्या मस्तकावर पाय नका ठेव. आपले मस्तक देवाच्या पायावर नका ठेवू, आपलं मस्तक पहिल्यांदा आईबापाच्या पायावर ठेवा. तत्वज्ञान दुनियाला सांगण्याऐवजी मी नेहमी सांगतो, आज जरी घरी गेलो ना, माझी आई आणि माझा बाप आमच्या कीर्तनकाराच्या गाड्या रात्रीच्या या दोन माणसाच्या काळजीपोटी सुखरूप घरी पोहोचतात. सरपंच आम्ही रात्री ज्या गावाला गेलोय, माझा बाप मला सांगतो कुठं गेलाय. बापाला माहिती आहे आज सातारला कीर्तन आहे ना, कीर्तन 12ला संपेल, गाठी घेऊन माझा पोरगा 12:15 निघेल. 1.5 तास माझा पोरगा घरी यायला वेळ लागेल. 2-2:30ला जर गाडी माझी दारात वाजली नाही ना, तर माझी आई माझ्या बापाला सांगते लावा ना फोन त्याला, किती वेळ झालाय बघा ना, अजून आला नाही.
याला आईचं प्रेम म्हणतात. बापाचा माझा फोन येतो मला 2-2:30ला. काय झालंय महाराज, का नाही आला अजून? याला बाप म्हणतात. आमच्या गाड्या रात्रीच्या 12 नंतर फक्त 2 माणसाच्या काळजीपोटी घरी येतात. ती माणसं आहेत एक आई आणि बाप. जपा, माझंच नाही सांगत, बसलेल्या प्रत्येक माणसाचं हेच आहे. बरेच गडी बापावर बोलत नाही तिथं बसलेली. चेहरे मला ओळखून येत आहेत. बापावर न बोलणाऱ्या माणसांना सांगून जातो, तुम्ही जरी बोलत नसला ना तरी तुमचा बाप तुमच्या आईला रात्री सांगतो जेवताना, म्हातारे तो जेवला का ग? न बोलणाऱ्या पोराची काळजी घेणारा जगात एकच माणूस आहे तुमच्यासाठी, त्याचं नाव आहे तुमचा बाप. नाही राहिले उपकार या समाजाला. हे बंधाऱ्यावर कामं केलेत तुमच्यासाठी. बसा कधीतरी तुमच्या बापाच्या जवळ. थकलाय तुमचा बाप, मला माहिती आहे. थकले आता तुमची आई, पण कष्ट केले त्याने तुमच्याकरता. विचारा ना बापाला, बाबा काय केलं तुम्ही आमच्यासाठी? आत्ताची पिढी विचारते. 25ला पोरगा म्हणतो, बाबा तुम्ही काय केले? त्यानं काय सांगायचं काय केलं म्हणून? अरे रस्त्यावर दगड फोडल्यात त्यानं, बंधाऱ्यावर त्यानं पाट्या टाकल्यात, लोकांच्या बांधाला चरी काढल्यात तुम्हाला मोठं करण्याकरता. आईला विचारा काय केलं माई तू? लोकांची दोन्ही भांडी केली आईनं, फरशी पुसली, रोजगार केला, आणि तुमच्या माझ्या कॉलेजाची फी भरली त्या माणसाने. आता वय झाले त्यांचं, नका त्यांना एकटं पाडू. लय वेगळा समाज आहे, सांगून जातो. सगळ्यांनी ध्यान द्या माझ्याकडं. माझ्या मित्राची एक आई गेली, माझ्या मित्राची आई गेली. किती खोटा समाज आहे, किती लबाड समाज आहे. मी हे डोळ्यानं पाहिलेलं दृश्य तुमच्या पुढे सांगतोय. वैकुंठवासी देववासी आज पैलवानांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने आलात. आजच्या पैलवानांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं घरी घेऊन जा. प्रत्येकानं आपल्या आईबापाची सेवा करायला शिका. बस, बाकी आजची श्रद्धांजली पैलवानांना दुसरी काही देऊ नका. बस, उदात्त अंतकरणाने पैलवानांना भगवंत आपल्या पायाजवळ जागा नक्की देणार आहे. त्यांचं कार्यच एवढं गोड आहे, त्यांचं वागणं एवढं गोड आहे, त्यांना सांगायची गरज नाही आता भगवंताला की देवा त्यांना तुझ्या पायाजवळ जागा घे. आज तुमच्या माझ्या वतीनं आज श्रद्धांजली घरी घेऊन जायचे तुम्ही मी. त्या पैलवानांना आज ती श्रद्धांजली जा. इथून जाताना प्रत्येकानं आपल्या एका जरी माणसाला माझा माय आणि बाप कळाला तर माझं कीर्तन सार्थकी लागलं. महाराज, हो महाराज, माझी आई गेली हो महाराज, माझी आई गेली हो. मला वाईट वाटलं. कधी काळी तिच्या हातचे 2 घास खाल्ले होते. मी नगरला होतो. मी म्हणलं बाळा मी लई लांब आहे, मी आता 3ऱ्याला येतो. त्यानं मोबाईल खाली ठेवला, लई रडला. मी 3ऱ्याला पोहोचलो, 3रा झाला. आजही आपल्यात कावळ्याची वाट पाहतात. कावळा शिवला, सगळी माणसं घरी परतली. मी त्याची गाठ घ्यायला गेलो, त्यानं मला मिठी मारली. आई गेली होती हो, आई आहे ती. मिठी मारली, महाराज माझी आई गेली हो. मी पाठीवर हात टाकला आणि सांगितलं बाळा लहानपणी तुझा बाप गेला, आता होती ती माय बी गेली. आता सांभाळ लेकरा, सांभाळ. आता या जगात तुला माफ करणारी माणसं संपली. किती बी मोठं संकट येऊ द्या मंडळी, तुमचा जर बाप तुमच्या मागा असेल ना तर बाप सांगतो पोरा घाबरू नकस, एखादा एकर इकीन पण तुझ्या मागा असा वाघासारखा उभा राहील. असलं काळी ज्या दिवशी जात ना त्या दिवशी त्या पोरासनी विचारा काय वाटतं. ऐका, मी म्हणलं बाळा आता सावकाश वाग, प्रत्येक पाऊल जपून टाक, तुला माफ करणारी माणसं संपली. येतो बर का सुदर्शन, बाळा येतो बर का, येतो फक्त एका क्षणासाठी. ऐकून जा, बाप कधी रडत नाही. जीवनातला बाप काय असतो सगळ्यांनी ऐकून जा. तो कधी रडला नाही, आई मेली तरी रडला नाही, कारण या कुटुंबासाठी निर्भीडपणे तो उभा असतो. त्याला बाप म्हणतात. काय असतो बाप? बापाचं हृदय तुम्हाला कठीण दिसतं पण तसा हळव्या मनाचा बाप आहे. कारण जीवन जगत असताना बापाच्या आयुष्यात झालेले आघात फार मोठे आहेत. तो कुणासाठीच रडला नाही पण लेकी करता रडलेला होता. आठवा तुमचा बाप तुमच्यासाठी रडला होता का नाही? रडलेली जागा सांगतो तुम्हाला, म्हणून जीवनामध्ये लेकीसाठी खंबीरपणे बाप असावा. रडलेलीची जागा सांगतो ठिकाण, इथं बसलेला असा कोणी बाप नसेल की तो आपल्या लेकी करता रडला नसेल. ती जागा आहे, ऐकून जा. एका शुभ कार्यामध्ये रडलेला बाप. आई मेली तरी जो बाप रडला नाही तो लेकी करता रडला होता. याचं कारण काय होतं ऐका. गळा भरून सोनं दिलं होतं, टेम्पो भरून भांडी दिली होती, मस्तकावर अक्षदा पडल्या आणि बापाच्या डोळ्याला अश्रू आलं. एवढा रडला, एवढा रडला. रडला होता का नाही? पहिलं प्रत्येक लेकीनं बसलेले आठवा तिचा बाप. मी जागा सांगतोय थाप टाकरे. बाप
साठावी तो अश्रू फक्त एका क्षणासाठी जन्मभराचा रडतो लेका जाताना सासरी. मस्तकावर अक्षता पडल्या आणि कणतीच्या मागे जाऊन रडला. पुढे आला, पुरीच्या खांद्यावर हात टाकला आणि सांगतो, तायडे रडू नको ग, तायडे रडू नको. मागल एवढा हुंडा दिलाय, गळा भरून सोनं दिलंय, टेम्पो भरून भांडे दिल्या, या बापाचा उपकार नको मानू. कधी जर तुला जड वाटलं ना, रात्रीच्या 12 वाजता धावत ये, मरेपर्यंत तुला सांभाळायची हिंमत या पठ्ठ्यात आहे ग. पण तायडे जीवाला कधी बरं वाईट करून घेऊ नको ग. सांगणारा प्रत्येक लेकीच्या आयुष्यातला ज्या दिवशी बाप जातो ना, त्या दिवशी तिचं माहेर संपतं. परमेश्वरा आजच्या कीर्तनातनं तुला मागणी करतो, प्रत्येक लेकीचा बाप प्रत्येकाच्या घरात जिवंत ठेव. प्रत्येक लेकराचा बाप त्याला त्याच्या जीवनामध्ये असावा. झालेली सेवा पैलवानांच्या चरणी समर्पित करतो. भगवंता पैलवानाला तुझ्या पायाजवळ जागा दे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातले थोर गायक